चला सुरुवात करूयात आजच्या या धुलीवंदनाच्या निमित्ताने घडलेल्या सगळ्या घडामोडींपासून। होलिका दहनाद्वारे आज देशभरात धुलीवंदन जे होलिका दहनानंतर साजरं केलं जातं। ठिकठिकाणी रंगांची उधळण करत सण साजरा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्याच्या अनेक भागात रंगपंचमीच्या दिवशी गजर करत बोंब ठोकण्यात आले। तेच दुसरीकडे मावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामदैवत असलेल्या डोणूआईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली। यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला। तर शहापूर मधल्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला। हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढत होळीची पूजा करण्यात आली। त्यानंतर बोंबा मारत होलिकेचं दहन करण्यात आलं। जाऊयात कोकणात। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील केळवत गावात शिमगो उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होम पेटवण्यात आला। शिमगो उत्सवात पाकपंचमीला देवळातून बाहेर पडलेल्या पालख्या देवळात पुन्हा आणल्या जाणार आहेत। तर दापोलीमध्ये गणेश मंदिरासमोर विविध प्रकारचे खेळ खेळत पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून नागरिकांनी शिमगो उत्सवाचा आनंद लुटला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दाभोळमध्ये मानकऱ्यांच्या हस्ते होम पेटवण्यात आला। हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिक आपल्या घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे। कोकणात शिमगोत्सवाची धूम बघायला मिळते। या निमित्ताने खेडमध्ये प्रतिकात्मक मढ म्हणजेच प्रेतयात्रा काढण्याची अनोखी परंपरा आहे। गावची इडापिडा टळण्यासाठी श्रीदेवी पाथरजाईचा होम लागल्यानंतर प्रतिकात्मक मढ सजवलं जातं। धार्मिक पद्धतीने सर्व विधी केल्या जातात आणि या प्रतिकात्मक मढ्याची अंत्ययात्रा संपूर्ण शहराच्या सीमेवरून रात्री फिरवली जाते। त्यानंतर श्रीदेवी पाथरजाईच्या होमामध्ये हे मढ टाकलं जातं। खेडची ग्रामदेवता पाथरजाई देवीचा होम लागल्यानंतर संपूर्ण कोकणात एक आगळं वेगळं पण जे आहे हे खेडमध्ये पाहायला मिळतं। माझ्या बाजूला बघू शकतो की या ठिकाणी प्रतिकात्मक मढ हे काढलं जातं। मढ म्हणजे हे प्रतिमात्मक मढ सजवलं जातं आणि त्यानंतर ही प्रेतयात्रा जी आहे ही संपूर्ण खेड शहरातून फिरवली जाते आणि त्याच्या पाठीमागं एक परंपरा आहे आणि ही परंपरा अशी आहे की शहराची एक प्रकारे काढलेली दृष्ट असं या ठिकाणी म्हटलं जातं। जसं एखादं खरं प्रेतयात्रा निघते त्याच पद्धतीनं या ठिकाणी मडकं ठेवलं जातं। सालाबादी खेड तालुक्यातलं शहरातलं हे मड त्याला हुताशनीची आम्ही प्रेतयात्रा म्हणतो। ही गेली अनेक वर्ष आमच्या पिढ्या आमच्या बापदाद्यांनी ही सुरू केलेली परंपरा अनेक वर्ष सुरू आहे। ही नवीन सगळी तरुण मंडळी आहेत। हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं ही प्रेतयात्रा काढली जाते आणि अख्ख्या शहराला ही प्रेतयात्रा फिरवून तिचं या पाथरजाईच्या होमामध्ये दहन केलं जातं। अशा पद्धतीची खेड शहराची नजर काढण्यासाठी संदर्भातला हा विषय आहे। आपण बघू शकतो की पूर्ण कोकणामध्ये खेडमध्ये जे आहे हे या पद्धतीनं प्रतिकात्मक मड काढलं जातं आणि खेड शहराची दृष्ट ही एक प्रकारे काढली जाते अशी भावना आहे। आणि हे पाहण्यासाठी मध्यरात्री सुद्धा शेकडो लोक या ठिकाणी गर्दी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। होळीचा उत्साह आणि रंग देशभरात पाहायला मिळतोय। मात्र तुम्ही कधी बंजारा तांड्यावरील होळी पाहिली आहे का? हो, खूप खास असते। रंगबिरंगी वेशभूषा आणि संगीताच्या ठेक्यावर तांड्यावरील होळीला उत्साहाचा रंग आलाय। पाहुयात अकोला जिल्ह्यातील बंजारा तांड्यावरील होळीचा हा स्पेशल रिपोर्ट। पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिलांच्याकडून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। चेलका गावातील होळीची ही रंगबिरंगी दृश्य। बंजारा समाजात महिनाभर आधीच पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली जाते। होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून होळीच्या सणाला सुरुवात होते। बंजारा लोकगीतांनी तांडा दणाणून जातो।
बंजारा महिला लेंगी गीतावर असा ताल धरतात की त्यावरून नजरच हटत नाही. होळी असल्यामुळे देर आणि वहिनीचा अतूट नाता असल्यामुळे वहिनीला देराला काडी मारून फगवा मागावंच लागतं. ही आमच्या बंजारा समाजाची परंपरा आहे. बंजारा समाजाचा संघर्ष, व्यसनमुक्तीचा संदेश अशा अनेक गोष्टी यावर या गाण्यातून भाष्य केलं जातं. बंजारा स्त्रिया संगीताच्या तालावर ज्या पद्धतीनं ठेका धरतात तसंच पदलालित्य बंजारा पुरुष सुद्धा दाखवून देतात. टिपऱ्यांसारख्या काठ्या घेऊन नाचतात आणि यालाच दांड्या जोडणी असं सुद्धा नाव आहे. वसंत ऋतूत फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा होळी हा सण बंजारा समाजाचा महत्त्वपूर्ण सण आहे. दांडी पौर्णिमेपासून म्हणजेच 1 महिन्या अगोदरच बंजारा लोकगीताला सुरुवात होते. निर्गुण हत्या असेल, गावातील तंटा असेल, समाजातील वादविवाद असेल, या वादविवाद प्रत्येकाचा एकमेकाच्या घरापर्यंत हा समाज जाऊन होळीच्या माध्यमातून एक लेंगी सांस्कृतिक गीतच्या माध्यमातून हे जे काही वादविवाद असेल, तंटा असेल, हे आम्ही या माध्यमातून मिटवतो आणि समाजाला एक चांगला दिशा देण्याचं काम करतो. बंजारा समाजानं रंगोत्सवाची संस्कृती संगीतात गुंफून टिकवून ठेवली आहे. होळीच्या रंगाप्रमाणेच त्यांची ही संस्कृती सगळ्यांच्याच मनाला मोहिनी घालते. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. होळी आणि धुळवडीसाठी जे इको फ्रेंडली रंग बाजारात विक्रीसाठी येतात ते कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का? नागपुरात तयार होणारा रंग तुम्ही खाऊन टाकला तरीही काही होत नाही. चला तर मग पाहूयात हा अनोखा रंग. तुम्ही ज्या रंगाने धुळवड साजरी करता तो रंग कसा तयार होतो हे तुम्हाला माहितीये का? धुळवडीचे इको फ्रेंडली रंग तयार होतात मक्याच्या पिठापासून म्हणजेच आरारोट पासून. नागपुरात रंग तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आदमने कुटुंबाची सध्या लगबग सुरू आहे. मक्याच्या पिठात नैसर्गिक रंग आणि पाणी मिसळून मशीनमध्ये वेगवेगळ्या रंगाचा लगदा मळला जातो. हे रंगाचे तुकडे तयार होतात, मग ते एका चक्कीत दळले जातात आणि अशा प्रकारे तुम्हा आम्हाला एकमेकांवर उधळण्यासाठी रंग तयार होतात. हे रंग तुमच्या चुकून तोंडात जरी गेले तरी कोणतीही हानी होत नाही. आमचा गुलाल आरोग्याच्या दृष्टीने बघजाल तुम्ही, ही खाची वस्तू आहे. मक्याचं पावडर म्हटलं म्हणजे आरारोट खाची वस्तू, ऑर्गॅनिक म्हटलं गेलेलं हा गुलाल आमचा, आणि हा प्युअर आरारोटमध्ये बनवला जाते. तर याच्या काही शरीराला नुकसान होतं का? नाही, शरीरात ते कसं आमचं जसं आता रुटीन आहे, आम्ही आता लहानपणापासून याच्यामध्येच खेळलो आहे ह्या गुलालामध्ये, तेवढं काही साईड इफेक्ट नाही आहे ह्या गुलालाचा. धुळवड खेळताना रंग इको फ्रेंडली आणि सुरक्षित असले तर धुळवडीचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे यावेळी बाजारातून रंग खरेदी करताना रंग हा आरारोट पासून बनवलाय का याची नक्की खात्री करा. सुरक्षित रंग असतील तर बिनधास्त होळी खेळा. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. उज्जैनमध्ये धुळवड सण उत्साहात साजरा केला जातोय. बाबा महाकाल मंदिरात रंगांची उधळण करण्यात आली. हा सण साजरा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पाहूयात त्याची ही दृश्य. राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. काल राज्याच्या अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली.
बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळं शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं. यामध्ये हरभरा, ज्वारी, गहू आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर इथं देखील अवकाळी पाऊस पडला. तिथे देखील गहू, हरभऱ्यासह काढणीला आलेलं पीक जे ते अक्षरशः जमिनीवरती झोपलं, जमीनदोस्त झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यानं आपल्या या शेतीची ही परिस्थिती बघावी लागते. आणि आता तुकाराम बीज सोहळ्याबद्दल, हो, कारण हा सोहळा 2 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा हा आता 2 दिवसांवरती येऊन ठेपला आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होत आहेत. या वारकऱ्यांना काही कमी पडू नये यासाठी संस्थांसह प्रशासन देखील सज्ज झाले. देहू परिसरात स्वच्छता, फिरतं शौचालय, पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला. आणि या सोहळ्यासाठी देहूत विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला. प्रशासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत आणि तशा ऑर्डर्स पण आम्ही इश्यू केलेल्या आहेत. याच्यामध्ये आज एक आमची फायनल म्हणजे कुणी काय काम केलं याच्यासाठी एक 4:30 वाजता मीटिंग आहे आणि एकूण आम्ही 100 टॉयलेट्स या ठिकाणी लावणार आहोत. टँकरची पण व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे, स्वच्छतेची पण व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे आणि मंदिर व्यवस्थापनाशी आमचं नेहमी संपर्क आहे. त्यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लाभलेलं आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.